मला विचारायचंय की हे जे ना सबसे कातिल गौतमी पाटील हे कधीपासून सुरू झालं ग? हे मी कोल्हापूरला ज्यावेळेस कार्यक्रम करायचे जास्ती, म्हणजे व्हायरल, नुकतीच माझी व्हायरल व्हायला सुरुवात होती, त्यावेळेस मला हे नाव दिलं आणि हे सगळं प्रेक्षकांकडनं आलं की सबसे कातिल गौतमी पाटील. तर हे मी मेन्शन बॅक द्यायचे, मेन्शन माझं चालतं ना, मग त्यावेळेस ते खाली सबसे कातिल गौतमी पाटील, सबसे कातिल. मग ते व्हायरल होत 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 ते एवढं व्हायरल झालं की ते सगळ्यांनी मला एक ती लाईन दिली की सबसे, हा एक माझी ती लाईन. आणि हे आपण नाव दिलं म्हणजे आपण आपलं नाव दिलं ही गोष्ट वेगळी आहे, पण हे प्रेक्षकांनी दिलं ना हे खूप वेगळं आहे. त्याचा मला असा आनंद आहे की काय नाव दिलं ना, म्हणजे मी विचार करते हे कोणी सुचवलं असेल पहिलं की ही लाईन मला दिली. खूप छान. क्या बात आहे. आणि आता मुद्द्यावर येऊया. येस. तर आम्ही असं ऐकलंय की राधा पाटील यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप जास्ती प्रेम आहे, खूप खूप जास्ती आहे. ओके, असू दे, चांगली गोष्ट आहे. मी नेहमी सांगत असते कोणी माझ्या बाबतीत बोललं तर मला फरक पडत नाही आणि मी ऐकायचं आणि सोडायचं हा माझा मंत्र आहे. मगाशी मी तुला म्हटलं. म्हणून मी ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि जाऊ दे, बोलू दे ग, आपलीच आहे म्हणून सोडून द्यायचं. एवढं काय आहे की फक्त माझं नाव घ्यायचं आणि काहीही बोलायचं, ह्या गोष्टी आहेत. पण ठीक आहे, बोलू दे, माझ्यावर प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे. क्या बात. आणि खूप जास्ती आहे, खूप जास्ती आहे, खूप जास्ती आहे. एक्झॅक्टली, म्हणून मी म्हटलं की खूप प्रेम आहे आणि मी लक्ष नाही देत. पण तुझे असे बरेच मी म्हणजे त्याच्यावरनं मला कमेंट्स जे मी आत्ता मला एवढे लोक बोलतात वगैरे, ट्रोल करतात, काय 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 होतं, पण त्याच्या खाली जे लोकांचे जे कमेंट्स असतात ना, म्हणजे जे माझ्यावर प्रेम करतात त्या लोकांनी, म्हणजे मी उत्तर देण्याच्या अगोदर उत्तर तिथं खाली सगळ्यांनी दिलेले असतात. मग मला जास्ती अभिमान तिथं वाटतो की हे बघ, मला बोलायची गरज पडली का नाही पडली. जे माझ्यावर प्रेम करतात त्या लोकांनी अगोदरच उत्तरं देऊन मस्त मोकळे झालेत, आपल्याला बोलायची गरज नाही. आणि हे सगळं प्रेक्षकांचं प्रेम आहे, बाकी काही नाही आहे. आणि हे मी कमवण्याचा प्रयत्न नेहमी करते, नेहमी करणार. आणि ते टिकवणं हे माझ्या हातात आहे. तर हे मी पूर्णपणे जीव लावून प्रयत्न करणार की हा, यांचं प्रेम आपल्यावर कायम राहावं असं. क्या बात आहे. गौतमी, आपण म्हणजे शो सुरू व्हायच्या आधी बऱ्याच गप्पा मारल्यात ऑलरेडी, त्यामुळे आता खूप प्रश्न आहेत माझ्या मनात. तर तर मला एक जाणून घ्यायचंय की तुझं 90s वर असं विशेष प्रेम आहे का? कारण नेहमी असं बघितलं जातं की सगळेजण रील्स जे आहे ते ट्रेंडिंग गाण्यावर करतात, पण तू नेहमी तुझे मोस्ट ऑफ द रील्स हे 90s च्या गाण्यावर असतात, म्हणजे त्या काळातल्या गाण्यावर असतात. अगं, मला खूप आवडतं, म्हणजे असं जुने गाणी खूप आवडतात. आत्ताची नवीन म्हटलं तर म्हणजे असं कसं बोलू, म्हणजे विवाह मूवी तो मला फेवरेट आहे माझा. विवाह मूवी, तर मला त्यातले गाणे आवडणार, धडकनमधले, म्हणजे हे गाणी मला आवडतात. आणि मी तुला किस्सा सांगते, आमच्या गाडीमध्ये आम्ही प्रवासात आहे ना, माझ्या हातात फोन देत नाही. अच्छा. नाही देत गाणी लावायला, का तर लावायचं म्हटलं की मी लावणार जुनी गाणी, तर त्यापेक्षा माझ्या हातात कोणी देतच नाही फोन, आम्ही आमचे लावतो, तू ऐक, असं. पण मला आवडतात जुनी. तुला 90s च्या प्रेमात आहेस तू बऱ्यापैकी. मला वाटतं तो त्या काळातला तो साधेपणा, तो एक इनोसेन्स आपण म्हणतो ना ग, तो आहे त्यात मे बी, म्हणून. पण आवडतात जुनी गाणी, खूप फेवरेट आहे. हम साथ साथ है, हम आपके है कौन, हे तर मी सारखी बघतच असते. विवाह हे मूवी फेवरेट आहे आणि यातले सॉन्ग पण मला आवडतात. म्हणजे असे पारिवारिक आणि रोमॅन्टिक लव्ह स्टोरी वाले ते मैया यशोदा नाही का, ते गाणं तर मला ते पण खूप आवडतं. तुला कान्हा दिसतंय आम्हाला, तुझी जी चैन आहे त्यावर कान्हा लिहिलेला आहे, तर कान्हाची फॅन आहेस का तू? कान्हाची भक्त आहेस का तू? मी आहे, देवाची भक्त आहे मी, कान्हाची भक्त आहे. पण याचा विषय असा आहे की मी हे ऑनलाईन पाहिलं होतं. आणि मी त्याचा स्क्रीनशॉट मारला, ते मी आईला सेंड केलं, आई मला पाहिजे असं. तर मग आईने जाऊन मला हे सेम बनवून आणलं कान्हा. मला ते खूप आवडलं, मग तेव्हापासून मी ते घालते, मला आवडतं. पण तुझी देवावर किती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे, आणि आम्ही असं ऐकलंय की तू स्वामी भक्त आहेस आणि तुला अनेकदा प्रचिती आलेली आहे. हो हो हो,
प्रचिती म्हणजे आज मी इथं आली, पुण्यात आली. मी तर म्हणते मी पुण्यात आली हे कारणच महाराज आहेत. त्यांनी मला पुण्यात पाठवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, हे सगळं झालं. हे सगळं मी जे काही आहे ते मी महाराजांनाच श्रेय देते. कारण म्हणजे मी लहानपणापासून महाराजांच्या मंदिरात जाणं, माझं त्यांच्यावरचं ते प्रेम किंवा काय हे सगळं मी खूप जवळून असं अनुभवलंय, की मी आज समजा आता मला महाराजांची आठवण आली किंवा मी महाराजांचं काहीतरी ऐकतीये किंवा मी बसली आणि मला महाराज नाही का असं आठवलेत, तर मला कुठं ना कुठं तरी महाराज बरोबर दिसतात. म्हणजे गाडीवर असणार किंवा कशावर कुठंही स्वामी दिसणार म्हणजे दिसणार. म्हणजे हे त्यांच्यावरचं माझं प्रेम आणि प्रेम म्हणल्यापेक्षा आमची फ्रेंडशिप म्हटलीच तरी चालेल. कसं नातं आहे स्वामींसोबतचं तुझं? मला रडायला आलं तर मग मी फोनमध्ये जाणार, फोटो काढून मग ते गप्पा मारत बसणार, रडणार, मग कंप्लेंट पण करणार. मग खुश झाले तर मग मी हसणार पण. माझ्या घरात महाराजांची मोठी अशी फ्रेम आहे. मी कधी कधी असं सोप्यावर बसले ना, जेवण करते रोज. जेवण सोप्यावर बसले असं जेवण करताना मी महाराजांना असं बघते आणि मी माझीच हसते त्यांना बघून. असं नाही का, असं म्हणजे एक माझं आणि त्यांचं रिलेशन खूप छान आहे, वेगळं आहे. हे मी शेअर नाही करू शकत आणि त्यांच्यावर माझं खूप 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 प्रेम आहे. क्या बात आहे. गौतमी, आज म्हणजे तू इतक्या वर्षांपासून आता स्टेज शोज करतेयस आणि तू आता खूप पॉप्युलर झाली आहेस महाराष्ट्रामध्ये, खूप मोठं नाव झालेलं आहे तुझं. पण एक महत्त्वाचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे, तो म्हणजे एखाद्या स्त्रीनं आपल्या पायावर उभं राहणं आणि फिनॅन्शियली इंडिपेंडेंट असणं, स्वखर्चानं सगळ्या गोष्टी करणं, हे किती किती महत्त्वाचं वाटतं तुला? हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मला माझ्या ह्याच्यावरनं वाटतं, आपण कोणाच्या तरी जीवावर जगणं हे मला चुकीचं वाटतं. आज तुम्ही किती जरी मोठे असाल, तुमच्याकडे किती जरी पैसा असेल किंवा कोणाकडे असेल आणि पण जे तुम्ही स्वतः कमवता ते आणि तुम्ही स्वतः कमवून त्या याच्याने आपल्यासाठी काहीतरी घेणं किंवा आपलं चालवणं, हा आनंद खूप वेगळा आहे. म्हणून मला वाटतं की स्वतः कमवून बेस्ट आहे. कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. कुठल्याही महिलेनी, कुठल्याही पोरीनी कोणावरही डिपेंड राहायचंच नाही. म्हणजे जे असेल ते आपलं आपलं स्वतः हक्काने, म्हणजे आपण बोलू शकतो की हे चल माझं आहे, माझ्या पैशांचं आहे, तू कोण, हे आपण बोलू शकतो. म्हणून मला वाटतं की प्रत्येकाने आपापल्या जीवावर राहावं. राहायला पाहिजे. महिलांनी तर नेहमीच राहावं. नक्कीच.